छान तयार होऊन मी जाते दांडिया नाईटसाठी, पण दांडिया खेळल्यानंतर इतका घाम येतो की सगळा मेकअप वॉश ऑफ होऊन जातो. असं तुमच्याबरोबर सुद्धा होतं का की घाम आलेला आहे आणि सगळा मेकअप मेल्टडाऊन झालेला आहे? तर दांडिया नाईटसाठी स्वेट प्रूफ मेकअप कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दांडिया नाईटसाठी प्रणवते प्लीज मेकअप कर हा मला कमेंटसुद्धा केली होती. त्यामुळे आज आपण दांडिया नाईटसाठी स्पेशली नवरात्रीसाठी मेकअप कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे. आणि त्याचबरोबर केलेला मेकअप घामामुळे वॉश ऑफ नाही व्हायला पाहिजे, त्यामुळं स्वेट प्रूफ मेकअप कसा करायचा आहे ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट जसं देतो ते सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणवती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी या सगळ्या टॉपिक्सवरती माझे व्हिडिओज येत असतात. त्यामुळे तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे. सगळ्यात आधी फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि मी माझा फेस वॉश करून झालेला आहे. फेस वॉशमध्ये मी एथिग्लोचा हा फेस वॉश यूज करत आहे. यानं मी खूप छान फेसला क्लीन केलेली आहे, खूप छान क्लेन्स केलेली आहे आणि आता माझ्या फेसवरती काहीही नाही आहे. आता स्वेट प्रूफ मेकअप करायचा असेल तर सगळ्यात आधी स्किन केअर करणं हे गरजेचं आहे. आता सेकंड स्टेप मी काय करणार आहे, थोडेसे मी आईस क्यूब्स घेतलेले आहेत आणि हे आईस क्यूब्स मी माझ्या फेसवरती फिरवणार आहे. ठीक आहे, आणि हा एक टोनरसारखा सुद्धा काम करणार आहे आणि तुमचं स्वेटसुद्धा कंट्रोल करणार आहे. सो आईस क्यूब घ्यायचा आहे आणि खूप छान असं व्यवस्थित फेसवरती फिरवायचं आहे. तुम्हाला जर खूप जास्त गार वाटत असेल की इतकं गार मी नाही फिरवू शकत तर तुम्ही एखाद्या कापडमध्ये त्याला गुंडाळून सुद्धा चेहऱ्यावरती फिरवू शकता. आता ह्याला फक्त पॅड ड्राय करून घ्यायचं आहे नॅपकिनने. आईस लावून झाल्यानंतर मी थोडंसं लाईटवेट मॉइश्चरायझर यूज करत आहे, कारण दांडिया खेळल्यानंतर आपल्याला भरपूर घाम येतो. त्यामुळे जर हेवी मॉइश्चरायझर तुम्ही वापरला तर अजून जास्त तुम्हाला घाम आल्यासारखं वाटणार आहे. त्यामुळे मी लाईटवेट मॉइश्चरायझर यूज करत आहे. पॉन्ड्सचा हा लाईटवेट मॉइश्चरायझर यूज करणार आहे आणि अगदी थोडंसं यूज करणार आहे. मला फक्त हायड्रेशन हवं आहे. टोनर यूज केलेलं नाही आहे, कारण मला सध्या टोनरची गरज वाटत नाही आहे. जर तुम्हाला ड्राय स्किन वाटत असेल तर टोनर तुम्ही स्किप केला तरीही चालतं. आणि आता मी आईस वापरलेली आहे, म्हणजे तो थोडासा टोनरचं काम करून जाईल. मसाज करून घ्यायचा आहे, म्हणजे तो स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतो आणि तुमची स्किन हायड्रेटेड दिसते. जर हे स्टेप्स न करता तुम्ही जर मेकअप करायला लागला तर स्किन अजून जास्त ड्राय दिसते, मेकअप केकी दिसतो आणि प्लस तुम्ही स्किन केअर नाही केला तर अजून तुम्हाला घामसुद्धा येणार आहे आणि मेकअप तुमचा स्वेटप्रूफ होणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे स्किन केअर करायचं. ओके, आता मॉइश्चरायझर आज माझा छान ॲब्झॉर्ब झालेला आहे आणि आता आपण मेकअपला सुरुवात करू शकतो. आता जर आपल्याला स्वेट प्रूफ मेकअप करायचं असलं तर एक खूप इम्पॉर्टंट टिप तुम्हाला देते की प्रॉडक्ट असे चूज करा ज्याच्यानं तुम्हाला जास्त घाम येणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही लिक्विड प्रॉडक्ट्स यूज करत असाल, लिक्विड प्रायमर म्हणा, लिक्विड फाउंडेशन म्हणा, क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स असतात, क्रीम ब्लश, क्रीम हायलायटर, असं जर तुम्ही यूज करत असाल तर अजून जास्त तुम्हाला स्वेटी फील होणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉडक्ट्सच असे चूज करणार आहे ज्याच्यानं मला जास्त घाम येणार नाही, चिपचिप फेसवरती वाटणार नाही. त्यामुळं क्रीम प्रॉडक्ट्स अवॉइड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला प्रायमर आपण यूज करणार आहे आणि प्रायमर मी या जेल बेस्ड प्रायमर वापरणार आहे. क्रीम बेस्ड प्रायमर्स मला खूप आवडतात, पण दांडिया नाईटसाठी आय एम गोईंग फॉर जेल बेस्ड प्रायमर, कारण आपल्याला थोडंसं मॅटिफाईंग इफेक्ट हवा आहे, हायड्रेटिंग इफेक्ट नको आहे. त्याच्यासाठी मी रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर यूज करणार आहे. हा एक जेल बेस्ड प्रायमर आहे आणि पोर्स मिनिमाइज करतो, खूप छान बेस मिळतो मेकअप करण्यासाठी आणि प्लस हा क्रीम पण नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त असं चिपचिप फेसवरती वाटणार नाही, मॅट इफेक्ट येतो. आता प्रायमरला काय करायचं, फक्त सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. ह्याला काही मसाज वगैरे काही करण्याची गरज नाही आहे, कारण आपण स्किन केअर करत नाही. आता आपण मेकअप सुरू केलेला आहे, त्यामुळे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स आपण ॲब्झॉर्ब करायचं आहे, पण मेकअपमध्ये तसं नाही करायचं. ओके,
आता हे फक्त मी छानपणे व्यवस्थित पसरून घेतलेली आहे आणि हा थोडंसं पोरसुद्धा मिनिमाइज करतो नाकावरती. जसे मला पोर्स आहेत तर ते थोडंसं मिनिमाइज होतं प्रायमर लावल्याने आणि मेकअप करण्यासाठी खूप छान बेस मिळतो. आज मला स्किनवरती पिंपल्स आहे, डिस्कलरेशन आहे. आता तुम्ही बघू शकता मला इथे एक फोड येऊन गेलेली आहे, तर इथं रेडनेस झालेला आहे. इवन इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मला रेडनेस आहे. इवन हिअर थोडेसे पिंपल्स येऊन गेलेले आहेत आणि त्याचे रेसिड्यू राहिलेले आहेत. त्यामुळे थोडंसं कलर करेक्शन करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, इनसाईडचा हा प्रो कन्सिलर पॅलेट यूज करणार आहे आणि ह्यातला कलर करेक्टर थोडंसं यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा ब्रश यूज करत आहे आणि अगदी थोडंसं जिथं जिथं मला रेडनेस आहे तिथं मी कन्सिलर यूज करत आहे आणि ह्याला व्यवस्थित नुसतं डॅब डॅब करून ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता जिथं पण तुम्हाला चेहऱ्यावरती खूप जास्त डार्क स्पॉट्स असतील किंवा जास्त रेडनेस आला असेल, कोणत्या पण पिंपलचा रेसिड्यू राहिला असेल, तर तिथं तुम्ही कलर करेक्शन करू शकता. ऑरेंज तुम्ही कन्सिलर, ह्यातला कन्सिलर शेड जरी वापरला तरी चालतं, पण मी आज ऑरेंज कलर करेक्टर यूज करत आहे. कारण बरेच जण तुम्ही मला विचारता कलर करेक्टर कसा यूज करायचा, तरी जिथं जिथं मला वाटत आहे पिंपल आहे तिथं मी कलर करेक्शन करत आहे. ठीक आहे. आता ह्याला मी जास्त काही ब्लेंड करणार नाही आहे, फक्त डॅब केलेलं आहे आणि तेवढंच इनफ आहे. कारण आपण जास्त ह्याला ब्लेंड करत गेलो तर ते सगळीकडे पसरतं. आपल्याला तसं करायचं नाही आहे. फक्त जिथं आपण लावलेलं आहे तिथंच मी फक्त ब्रशनं थोडंसं ह्याला स्मूथ करून घेत आहे. आता नेक्स्ट प्रॉडक्ट आपण यूज करणार आहे फाउंडेशन. कन्सिलरसुद्धा यूज करणार आहे, पण ते आपण नंतर करू. पण सगळ्यात आधी मी काय करणार आहे, फाउंडेशन यूज करत आहे. फाउंडेशनसाठी मी नायकाचा हा ऑल डे मॅट फाउंडेशन यूज करत आहे. आता तुम्ही बघू शकता हा मॅट फाउंडेशन आहे. ठीक आहे. मॅट फाउंडेशन ऑइली स्किनसाठी खूप छान असतात, कारण त्याच्यानं तुम्हाला जास्त स्वेटी फील होत नाही आणि आजचा आपला मेकअप स्वेट प्रूफ करायचा आहे. त्यामुळं मी मॅट प्रॉडक्ट यूज करत आहे. मॅट फाउंडेशन मी यूज करत आहे. प्रॉडक्टसुद्धा कमी वापरायचं आहे. जास्त लेअरिंग थोपाथोपी करायचं नाही आहे, कारण आपल्याला खूप छान दांडिया करायचं आहे, खूप डान्स करणार आहोत आपण. त्यामुळं प्रॉडक्ट कमी वापरायचा. ठीक आहे. जस्ट 2 पंप मी यूज केलेला आहे. ह्याला आता काय करत आहे, मी डॉट्समध्ये लावणार आहे सगळीकडं. आता एक ओला ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. पाण्यातून भिजवून काढून पूर्ण पाणी यातलं पिळून काढलेलं आहे, कारण ह्याच्यानं काय होतं, ब्लेंड करायला सोपं जातं. जर तुम्ही ड्राय ब्युटी ब्लेंडर, सुखा जर ब्युटी ब्लेंडर नुसता फिरवत गेला तर ब्लेंड थोडंसं उशीर लागतं करण्यासाठी. पण जर हा ओला असेल तर खूप छान पद्धतीनं अगदी पटापट ब्लेंड होऊन जातो. तर आता मी याला काय करणार आहे, फक्त डॅब मोशन्समध्ये फाउंडेशनला ब्लेंड करून घेणार आहे. फाउंडेशनला ड्रॅग नाही करायचं आहे, फक्त डॅब मोशन्स हे असे असले पाहिजेत. ओके. जिथे तुम्ही कलर करेक्टर लावला होता त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित फाउंडेशन फिरवायचं आहे, म्हणजे जे ऑरेंज ॲपिअरन्स आहे ते थोडंसं कमी होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता थोडंसं माझा जो पिंपल दिसत होता आता दिसत नाही आहे. ओके. नेकला आणि कानाला अजिबात विसरायचं नाही. आता त्यानंतर हाच कन्सिलर मी यूज करणार आहे इनसाईडचा, डोळ्यांच्या खाली, पापण्यांच्या वरती आणि परत थोडंसं जर ॲपिअरन्स वाटत असेल तर त्याच्यावरती सुद्धा परत थोडंसं कन्सिलर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता कन्सिलरमध्ये जो माझा शेड आहे तो मी सिलेक्ट करत आहे अंडर आईजसाठी. अंडर आईजमध्ये जो माझा शेड आहे तो सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. डोळ्यांच्या वरती, पापण्यांच्या वरती लाईट शेड सिलेक्ट करत आहे, म्हणजे डोळ्यांचा मेकअप त्याच्यावरती छान उठून दिसणार आहे. प्लस त्याच्यावरती जिथं आपण कलर करेक्शन केला होता तिथंसुद्धा मी हा लाईट कलर यूज करत आहे. आता मी घेतलेला आहे परत तो सेम ब्युटी ब्लेंडर आणि ह्याला जिथं आपण कन्सिलर लावलेलं आहे तिथं त्याला पटापट ब्लेंड करून घ्यायचं आहे.
आता आपण फाउंडेशन कन्सिलर वापरलेला आहे आणि आता ह्याला सेट करायचं आहे. जर तुम्ही सेट केला नाही तर मेकअप मेल्टडाऊन होणार आहे. त्यामुळे त्याला सेट करण्यासाठी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्हीपैकी काहीही वापरू शकता. तर मी काय वापरणार आहे, मार्सची ही लूज पावडर मी यूज करणार आहे आणि याचा शेड नंबर आहे ब्राईटनिंग. ठीक आहे. डोळ्यांच्या वरती जिथं आपण कन्सिलर लावलं तिथं सुद्धा सेट करायचं, नाहीतर डोळ्यांचे जे मध्ये फाईन लाईन्स असतात मध्ये, तर त्याच्यामध्ये कन्सिलर जाऊन बसतो. त्यामुळे त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्टोरिंग, ब्लश अँड हायलायटर हे 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी परत एकदा मी पावडर बेस्ड प्रॉडक्ट वापरणार आहे आणि त्याच्यासाठी मी स्विस ब्युटीचा हा चीक ए बू पॅलेट वापरत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तिन्ही करू शकता. कॉन्टोरिंग शेड आहे, हायलायटर आहे आणि ब्लशसुद्धा आहे. ठीक आहे. आता मी सगळ्यात आधी काय करणार आहे, कॉन्टोरिंग शेड घेणार आहे. एक्सेस जे आहे ते डस्ट ऑफ करून टाकायचं आहे आणि आपल्या चीक्सना कॉन्टोरिंग करायचं आहे. ठीक आहे. आता हा जो लाईन आहे, कानाचा जो हा वरचा पार्ट आहे, त्या लाईनमध्ये तुम्हाला कॉन्टोरिंग करायचं आहे. आणि कॉन्टोरिंग हे वरच्या दिशेनं जायला पाहिजे, खाली नाही यायला पाहिजे, वरच्या दिशेनं जायचं. आणि जेव्हा तुम्ही इथे कॉन्टोरिंग करता तर खाली यायचं आहे. ठीक आहे. इथला कॉन्टोर करताना वरती, जॉ लाईनला कॉन्टोरिंग करताना खाली. ओके, आठवण लक्षात ठेवा हे कायम. आता नाकाला थोडंसं आपण शार्प दाखवण्यासाठी काय करणार आहे, ह्याच ब्रशला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि इथे ह्या साईडला थोडंसं आपल्याला कॉन्टोरिंग करून घ्यायचं, म्हणजे नाक पण आपला थोडासा शार्प दिसतो. नाकाच्या ब्रिजवरती करायचं नाही आहे. ठीक आहे. आपण ह्या साईडला इथे कॉन्टोरिंग करणार आहे, म्हणजे त्याच्यानं काय होतं, कॉन्टोरिंग ब्राऊन शेड असल्यामुळे इथे सावली पडल्यासारखी दिसते, ज्याच्यामुळे तुमचा नोज जे आहे ते शार्प दिसतं. ठीक आहे. त्यामुळे ब्रिजवरती जायचं नाही आहे, ब्रिजच्या बाजूला करायचं आहे. आता मी ब्लश घेणार आहे. ब्लशसुद्धा खूप पिगमेंटेड आहे, त्यामुळं एक्सेस जे आहेत ते काढून टाकायचं आहे. हायलायटरसाठी मी काय करत आहे, ब्युटी ब्लेंडर घेते मगाचा आणि ह्याच्या हायलायटरमध्ये ह्याला डिप करत आहे आणि इथं जो आपला हाड असतो, ला हायलायटिंग पॉईंट आहे, तिथे आपल्याला हायलाईट करायचं आहे. आता आपला बेस सगळं झालेला आहे आणि आता आपल्याला खूप महत्त्वाची स्टेप करायचं आहे, ते म्हणजे मेकअप फिक्सर यूज करायचा. त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर यूज करत आहे. आता ह्याच्यानं काय होणार आहे, तुमचा मेकअप लॉंग लास्टिंगसुद्धा होणार आहे आणि तो टिकून राहणार आहे आणि प्लस मेकअप तुमचा वॉशऑफ होणार नाही आहे. त्यामुळे हा काय करायचा, फिक्सर घ्यायचा आहे आणि तुम्ही छानपणे फेसवरती स्प्रे करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरवरती स्प्रे करून तो ब्लेंडरसुद्धा सगळीकडे फिरवू शकता. मी काय करत आहे, आज स्प्रे करणार आहे. आता शाईन आहे पण हे सेटल डाऊन होणार आहे, कारण आपण आत्ता जस्ट स्प्रे केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, फक्त थोडंसं ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि ह्याला फक्त प्रेस करायचं. जो मेकअप फिक्सर आपण यूज केलेला आहे तो छान सेटल होतो, मेकअपला छान पद्धतीनं सेटल करतो आणि मेकअप तुमचा मग हलणार नाही. आयब्रोज करायचे आहेत आणि आयब्रोज करण्यासाठी मी काय करत आहे, एक हॅक ट्राय करणार आहे. स्पूली ब्रश घेतलेला आहे आणि हा थोडासा ब्लॅक आय शॅडोमध्ये मी ह्याला अगदी लाईटली डिप केलेला आहे आणि त्याचबरोबर ब्राऊनमध्ये पण केलेला आहे, म्हणजे ब्लॅक केला तर खूप जास्त ब्लॅक होऊन जाणार आहे. त्यामुळे मी थोडंसं ह्याला ब्राऊन शेडमध्ये डिप करत आहे आणि फक्त ह्याला कोम करणार आहे लाईक दिस.
फरक जाणवत आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, सेम इकडे सुद्धा करून घ्यायचं आहे. आता डोळ्यांचा मेकअप. डोळ्यांच्या मेकअपमध्ये आज डोळ्यांना मी थोडंसं बोल्ड ब्लॅक काजल, इंटेन्स काजलवाला लुक देणार आहे. फक्त त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहे, मी हा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट आहे. ठीक आहे, त्याच्यातला थोडासा आपण ब्राऊन शेड यूज करणार आहे लिडवरती. ठीक आहे, तर हा मी शेड यूज करत आहे. खरं आजच्या या आय मेकअपमध्ये मेन काम आपण काजलने करणार आहे. वरती फक्त मला थोडंसं डेफिनेशन ॲड करायची आहे, त्याच्यासाठी मी हा ब्राऊन शेड यूज करत आहे. करण्यासाठी हा डार्क ब्राऊन शेड घेणार आहे आणि ह्याला वरती विंगसारखं जसं आपण ड्रॉ करतो ना, तसं थोडंसं ह्याला वरच्या दिशेने घेणार आहे, लाईक दिस. नेक्स्ट स्टेप आहे काजल, आणि काजलसाठी मी हा प्लमचा काजल यूज करत आहे. हा खूप मस्त आहे, खूप इंटेन्स आहे आणि प्लस वॉटरप्रूफसुद्धा आहे. सो आज आपण खूप बोल्ड असा काजल लावणार आहे. त्याला अजून थोडंसं बोल्ड लुक देण्यासाठी मी ब्लॅक आय शॅडो यूज करत आहे आणि मी हे काजलवरती आणि त्याच्या खालीसुद्धा एक लाईन ड्रॉ करणार आहे. म्हणजे आय शॅडो काजलवरती लावल्यानंतर काजल आपला स्मजसुद्धा होत नाही आणि थोडंसं बोल्डसुद्धा होऊन जाणार आहे. तर याच पॅलेटमधला मी ब्लॅक आय शॅडो यूज करत आहे. हा एक रेग्युलर ब्रश आहे, हा कोणत्या ब्रँडचा नाही आहे, तर हा मी यूज करत आहे. आता थोडंसं ह्यालाच मी इलॉंगेट करणार आहे, लाईक अ विंग. अगदी थोडंसं, जास्त नाही. आयलॅशेससुद्धा हेवी करायची आहेत, त्यामुळे मी ही मार्सचा डबल ट्रबल मस्करा यूज करणार आहे. सगळ्यात आधी स्टेप 1, जे आपल्याला काय देणार आहे, लेंथ देणार आहे. And now step 2 for the volume. आणि आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी सुद्धा आपण एक लॉंग लास्टिक लिपस्टिक यूज करणार आहे आणि त्याच्यासाठी मी हा नायकाचा एक लिक्विड लिपस्टिक यूज करत आहे इन द शेड इन्स्टा इन्फ्लुएन्सर. हा लॉंग लास्टिंग आहे, खूप छान टिकून राहतो आणि त्याच्याबरोबरच आपण हा मार्सचा लिप लायनरसुद्धा यूज करणार आहे.
सो मैत्रिणींनो, कसा वाटत आहे हा लुक? मला तर खूपच मस्त वाटत आहे. आणि ट्रस्ट मी, असा जर तुम्ही मेकअप केला, कितीही दांडिया खेळा, तुमचा मेकअप हलणार नाही. माझी गॅरंटी आहे. तुम्हीसुद्धा मी जे स्टेप्स सांगितलेले आहेत तसं सेम तुम्हीसुद्धा मेकअप करून बघा आणि नंतर मला येऊन कळवासुद्धा की तुमचा मेकअप कसा झाला होता आणि हा टिकून राहिला की नाही. आणि मला खरंच खूप आवडेल तुमच्याकडून असे जर कमेंट्स आले की तुम्ही ट्राय केलेला आहात, तर मला खरंच खूप आवडेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल आणि दांडियासाठी मेकअप कसा करायचा नक्कीच तुम्हाला कळणार असणार आहे. ट्रस्ट मी अशी बोल्ड आईज अँड सॉफ्ट लिप्स असा मेकअप करताना खूप मस्त दिसतं, खूप क्लासी. मला लिटरली आता दीपिका पदुकोण सारखे वाईब्स येत आहेत. जो रामलीलामधला जो लुक होता ना दीपिकाचा, तसं वाटत आहे. कारण मी हेअरस्टाईलमध्ये सुद्धा खूप सिम्पल असं एक बन केलेलं आहे. मागं जास्त काही नाही आहे, फक्त एक सिम्पल बन केलेले आहे आणि थोडेसे असे लूज कर्ल्स, म्हणजे नॅचरली केस माझे थोडेसे वेवी आहेत त्यामुळे कर्ल्स मी केलेले नाही आहे, पण हे नॅचरलीच असे आहेत. ठीक आहे, तर खूप सिम्पल हेअरस्टाईल आहे. हेअरस्टाईलचा व्हिडिओ सेपरेट आपण करणार आहोत, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी फटाफट घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. थँक्यू सो मच सारिका माने, थँक्यू सो मच चैताली पाटणकर, राजश्री, काजल पाटील, अनुष्का, अनिता, सोनाली मिरचे, पौर्णिमा, क्षमा चौधरी, दिव्यांका, प्रियंका पाटील अँड प्रगती बर्डिया. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असाल आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडला असेल, नक्कीच तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला, परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.